नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आजच्या व्हिडिओमध्ये। आज आहोत आपण बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यात असलेलं बल्लाळ देवी मंदिर अमळापूर। तर आता जाऊ आपण या मंदिरामध्ये। आता आलो आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये। खूपच सुंदर असा हा मंदिराचा परिसर आहे। मंदिरात प्रवेश करतानाच समोर आहे हे गणेश मंदिर। तर गणेशाची सुंदर प्रतिमा आहे। इकडे समोर आहे दुसरं खंडोबा मंदिर। आणि खंडोबा मंदिराच्या बाजूलाच आहे बालाजी मंदिर। बालाजी मंदिराच्या बाजूला आहे हे महादेव मंदिर आणि इकडे हे शिवजीची पिंडी आहे। पहिल्या काळात या ठिकाणी देवीची 51 फूट उंच मूर्ती होती। त्या मूर्तीचे काही अवशेष या ठिकाणी आहेत। हे मूर्तीचे पाय आहेत आणि हे मूर्तीचे हात आहेत। आणि या ठिकाणी या मूर्तीच्या बद्दल माहिती दिली आहे थोडी। बल्लाळ आईच्या मंदिराच्या जागेवर पांडव काळातील 51 फूट उंचीची जगदंबा देवीची भव्य प्राचीन मूर्ती होती। देवीच्या पावलावरून मूर्तीच्या भव्यतेची आपणास कल्पना येते। वराडचा इतिहास या ऐतिहासिक पुस्तकात याबद्दल स्पष्ट उल्लेख आहे। पांडव अज्ञातवासात असताना काही काळ त्यांचे वास्तव्य या मंदिरात होते। कालांतराने ह्या जागेवर छत्रपती संभाजी महाराजांचे कमाविसदार खंडो बल्लाळ यांनी या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार केला, म्हणून या देवीला बल्लाळ देवी असे म्हणतात। आणि मंदिराच्याच बाजूला आहे हे कालभैरव मंदिर। हा आहे मंदिराचा सभामंडप। प्रशस्त असा सभामंडप आहे मंदिराचा। चला जाऊ आता मंदिरात दर्शनासाठी। हे मंदिरातील मूर्ती आणि या मूर्तीच्याच बाजूला आहे बल्लाळ देवीची मूर्ती। आता निघालो आपण मंदिरातून बाहेर। मंदिराच्या बाहेर आल्यावर इकडे एक गणपतीची खूप सुंदर अशी मूर्ती आहे। सभामंडपाच्याच बाजूला इकडे एक प्रशस्त हॉलचं निर्माण कार्य चालू आहे।
इकडे आहे मंदिराचं कार्यालय. मंदिरात येणाऱ्या भक्तांसाठी इथं नारळ प्रसाद ओटीची व्यवस्था आहे. ऑफिसच्या वरतीच लावलेले हे मंदिराचे संस्थापक संचालक या सर्व मंडळींचे फोटो आहेत. आणि इकडे एक विशिष्ट माहिती आहे. या बल्लाळ देवीच्या मंदिराचं बांधकाम अशा विशिष्ट प्रकारच्या विटांनी केलेलं आहे. त्या विटा पाण्यावर सुद्धा तरंगतात. ह्या विटांचा कालावधी इंद्रप्रस्थाच्या काळातील असावा असे जाणकार सांगतात. अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. ही आहे मंदिराची मागची बाजू. आणि इकडे या सभागृहामध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. मंदिराच्या मागच्या बाजूला आहे इकडे हे मनोकामना देवी मंदिर. मंदिराच्या मागच्या बाजूला हे हॉल बांधलेला आहे. हा बल्लाळ देवी मंदिरामध्ये आपलं दर्शन झालं. आता जात आहोत आपण घरी. अमळापूर हे गाव खामगाव चिखली महामार्गावर आहे आणि अमळापूर गावापासून जवळपास 1 किलोमीटर अंतरावर छोट्याशा टेकडीवर आहे हे बल्लाळ देवीचं मंदिर. मंडळी, आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.